नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. रिपब्लिकन सेनेच्या मागणीला यश, शेणेतील आंदोलन स्थगित. वाळवा तालुक्यातील शेणे तालुका वाळवा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे गंभीर अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. या पार्श्वभूमीवर शेणे ग्रामपंचायत तसेच रिपब्लिकन सेनेचे वाळवा तालुका अध्यक्ष संदीप धुमाळ यांच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम उपविभाग ईश्वरपूर येथे दिनांक 19 मे 2025 रोजी निवेदन देण्यात आलं होतं. या निवेदनामध्ये जिल्हा परिषद शाळा भीमनगर, ज्योतिर्लिंग मंदिर, पाण्याची टाकी, स्मशानभूमी तसेच ज्योतिर्लिंग किराणा स्टोअर्स परिसरात तात्काळ गतिरोधक व झेब्रा क्रॉसिंग बसवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरच आवश्यक उपाययोजना करण्याचं लेखी आश्वासन दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये रोष वाढत गेला. या गंभीर परिस्थितीची दखल घेत रिपब्लिकन सेनेचे तालुका अध्यक्ष संदीप धुमाळ यांनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता आणि आंदोलनाची तारीखही निश्चित करण्यात आली होती. या इशाऱ्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने हालचाल करत संबंधित ठिकाणी गतिरोधक व झेब्रा क्रॉसिंग बसवण्याचे काम पूर्ण केलं. अखेर प्रशासनाने मागण्या मान्य केल्याने रिपब्लिकन सेनेच्या वतीनं प्रास्ताविक आंदोलन स्थगित करण्यात आल्याची घोषणा संदीप धुमाळ यांनी केली. नागरिकांनीही या निर्णयाचं स्वागत करत प्रशासनाने यापुढेही अशा प्रश्नांकडे वेळीच लक्ष द्यावं अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी सरपंच वैशाली पाटील, रिपब्लिकन सेना जिल्हा उपाध्यक्ष अमर माने, ॲडव्होकेट अमित वेटम, रिपब्लिकन सेना वाळवा तालुका अध्यक्ष संदीप धुमाळ, मिलिंद माने, अशोक काटे, अखिल भारतीय स्वाभिमानी सेना संघटनेचे संस्थापक पिराजी थोरवडे, खंडू कांबळे, सौरभ धुमाळ, लहू वाघमारे, रामचंद्र कुंभार, शबाना मुजावर उपस्थित होते.